काल कोणीतरी मला पाठवित होते. मी लय बाऱ्या सांगते की मला काही पाठवू नका. आता कोणतरी म्हणत होतं की तुझ्या जीवाला धोका आहे, मग नवऱ्याला का मग घेऊन हिंडती संग, तुझा कंड जिरत नाही. आता कशामुळे आता मला हे माझ्यावर कमी यावं लागत आहे, कारण त्या बाई साहेब म्हणतात की तुमचं गढूळ रक्त आहे, तुम्ही झोपडपट्टीतले आहेत, तुम्ही काय हे असं गया गुजऱ्या वस्त्यातल्या राहतात, असं बी एकीकडं म्हणते. मग एकीकडं असं बी म्हणते की जीवाला धोका आहे, कंड जिरत नाही, बोक्या काय नो बाईन आता नवीन नाव ठेवलं वाटतं, बोक्या म्हणून. आता बोक्याचा कंड मांजरीजवळ जिरण का नाही, आणि मांजरीचा त्याच्याजवळ जिरण का नाही. आता मला म्हणायचं की नवऱ्याला काम घेऊन हिंडतेस. बरं, नवरा जवळ असला की काय म्हणायचं की नवरा का तिला लॉजवर घेऊन जातोय, नेऊन आणून सोडतोय, नुसत्या गाडीने नेऊन आणून सोडण्यातच असतोय नवरा. मग आता नवरा संग घेऊन हिंडू का नको, का नवरा तुमच्याकडे पाठवू, म्हणजे मग ते जिरण तुमचा, म्हणजे मी असं विचारते बरं का. मग माया संग तर घेऊन हिंडते, कारण आता माया बोलण्यानंतर जिरा नाही. आता कंड खाज आलेली बयाची तर ती गड्यानंच जिरणार आहे. आता किती बयाला बया भेटन मनची हाऊस फिट असं थोडंच होणार आहे, त्याला गडीच लागतोय. आता मला तर मुआ गडी माया संग घेऊन हिंडावं लागन का नाही? उगच उसणं कुठून आणू मी? उसण्याचं काय खरं असते तर. त्याच्यामुळे मुआ गडी तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्कीच पाठवते म्हणायला लागले तुमच्याकडं. तसं आता मग 20 वर्षाचे लेकरं, 21 वर्षाची पोरगी आहे, मोल वय 42 वर्ष आहे, दुसरी पोरगी आहे. त्याच्यामुळं काय म्हणतात ना, मनसोक्त गोष्टी झालेल्या आहेत आमच्या. त्याच्यामुळं आता काही आस नाही, हे नाही, काही नाही. त्याच्यामुळं पाहिजे असेल तर मी पाठविते, मला काही अडचण नाही. पण खाज जिरवायची तर मायाच्यानं तर काही जिरा नाही, बाहेर जिरत नाही ना, त्याला गडीच लागते. जर तशी खाज म्हणत असतात तर बरं का, गड्याची खाज म्हणत असताना तर मग मी गडी पाठवते, महानवरा पाठवते. आणि माझ्या जीवाला धोका आहे ते सरकार बघा. सरकारला सांगितलेले मी माझ्या जीवाची पर्वा करायचं, सरकारची जबाबदारी करा. मी सामाजिक कार्यकर्ते आहे, मी तक्रारीतच दिलेलं आहे हे सगळं की माझ्या जीवाला धोका आहे. नाही, सरकारची जबाबदारी माझ्या जीवाच्या धोक्याची पर्वा करायची, मी कशाला करू. पण माझा नवरा, माझा जोडीदार माझ्यासोबत असतो, माझ्या कामात तो असतो, त्याच्यामुळे मला घेऊन जाणे. पण तुम्हाला उसनवारी पाहिजे असेल तर आय डोंट माइंड, मी पाठवते, माझी हरकत नाही. तसे आता सध्या ॲडल्टरी कलम रद्द झालेला आहे. कोणताही नवरा कुणाचाही नवरा कुणाच्याही बायकोकडं इच्छा असेल तर कुणाची बायको कुणाच्याही नवऱ्याजवळ जाऊ शकते. ॲडल्टरी कलम रद्द झालेला आहे.